हॅलो फ्रेंड्स, आज आपण TYBSCच्या नवीन कोर्सला आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. MTS 504 लॅटिस थेरी. लॅटिस थेरीमध्ये युनिट फर्स्ट आहे पोस्टेड. पोस्टेडमध्ये आपण काही टॉपिक बघणार आहोत. फर्स्ट टॉपिक इज पोस्टेड अँड चेन्स. ओके, सो फर्स्ट टॉपिक इज पोस्टेड अँड चेन्स. सेकंड टॉपिक डायग्रामेटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ पोस्टेड. त्यानंतर थर्ड टॉपिक मॅक्सिमल मिनिमल एलिमेंट्स ऑफ अ पोस्टेड, एलिमेंट्स ऑफ अ सबसेट ऑफ अ पोस्टेड. त्यानंतर झॉन्स लेमा. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत सुप्रीमम अँड एम्फिमम. फोर्थ टॉपिक बघणार आहोत पोस्टेड आयसोमॉर्फिझम. आणि सिक्स टॉपिक बघणार आहोत ड्युअलिटी प्रिन्सिपल. ओके, so this under this topic we are going to this all six topic under the title posted. Okay, आता बघा आपण काही डेफिनेशन बघणार आहोत कार्टेशियन प्रोडक्ट. आता कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय आपण बघणार आहोत. लेट A and B and two non-empty sets, then the Cartesian product of A and B is denoted by A cross B and defined as, so A cross B is a set which contains order pair x y such that x is the element of A and y is the element of B. आता जो this is called as a Cartesian product of A cross B, or we can say that product of A and B. आता या सेटमध्ये का कार्टेशियन प्रोडक्ट काय सेट आहे, त्याच्यामध्ये कोणते कसे एलिमेंट असतील, या स्वरूपाचे या ठिकाणी एलिमेंट असेल ऑर्डर पेअरमध्ये, की ज्याच्यामध्ये पहिला जो एलिमेंट आहे हा सेट ए मधला असेल आणि दुसरा जो एलिमेंट आहे तो सेट बी मधला असला पाहिजे. ओके, आता काही नोट्स दिलेलं आहे बघा. ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस. ओके, आता या ठिकाणी ए क्रॉस बी इक्वल टू बी क्रॉस काय असेल बघा. आता ए क्रॉस बी म्हणजे काय असेल की असे एलिमेंट ज्यामध्ये काय असेल हा एक्स आणि वाय, म्हणजे हा पहिला जो सेट ए दिला आहे त्या सेटचा पहिला एलिमेंट इथे घ्यायचा आणि दुसरे एलिमेंट काय दिलं बी, सेट बी त्या सेटचा दुसरे एलिमेंट बी घ्यायचा. ओके, आता जर आपण बी क्रॉस ए घेतली तर या ठिकाणी बघा हा सेट काय करेल. आता बघा सेट कोणता बी, पहिला सेट काय बी, मग बीचे एलिमेंट कोणता येईल आता आपण वाय, आणि सेट दुसरा सेकंड कोणता आहे ए, एक्स एलिमेंट काय येते एक्स. आता जर आपण बघितलं एलिमेंट, आता हा तुमचा सेट ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए. मग आता या ठिकाणी आपण बघितलं, या ठिकाणी जर बघितलं एक्स वाय इज नॉट इक्वल टू वाय. ओके, अकॉर्डिंग टू देअर कोऑर्डिनेट्स. ओके, मग आता एक एक्स वाय नॉट इक्वल टू वाय क्रॉस ए, आता आपण म्हणू शकतो की सो ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. आपण म्हणू शकतो की द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. म्हणून से नोट फर्स्ट लिहिली आपण की ए क्रॉस बी नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. ओके, त्यानंतर एक्स म्हणजे काय कसली मी एक्स क्रॉस ए आणि व्हॉट इज रिलेशन इट्स ऑर्डर पेअर एक्स वाय दॅट एक्स आणि वाय या ठिकाणी एचे एलिमेंट असतील. आता थर्ड नोट लेट तो number of element of set is m and number of element of set b n, then the number of element of a cross b is equal to m into n. ओके, म्हणजे तुम्हाला एखादा सेट एम दिला असेल, ए दिला असेल त्याच्यामध्ये एम एलिमेंट आहे आणि बी जर दिला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एन एलिमेंट दिलेलं असेल तर त्या ठिकाणी ए क्रॉस बी मध्ये किती एलिमेंट असतील तर त्या ठिकाणी एम इंटू एन या ठिकाणी एलिमेंट असले पाहिजे. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आता बघा सेट ए बघा. आता सेट आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. सेट ए इज इक्वल टू आपलं काय दिलं आहे, सेट ए इज अ सेट विच कंटेन वन एलिमेंट 1 2 3 आणि बी इज अ कंटेन ए बी. आता बघा तुझ्याचा जर तुम्ही आता कार्टेशियन प्रोडक्ट बघितलं तुम्हाला हा कार्टेशियन ए क्रॉस बी मिळेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही कार्टेशियन बी क्रॉस ए बघितला बी क्रॉस ए, तर तुम्हाला एक ऑब्झर्वेशन मिळेल की ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए काय द्या डिफरंट. याचा अर्थ ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. आता बघा so but number of elements is the same, म्हणजे a cross b number of element a cross b is the same as number of elements b cross c, which is equal to continuity of a into continuity of b. आता बघा a मध्ये किती एलिमेंट आहे 3, त्याच्यामध्ये किती 2, आपलं काय मिळेल ते 6, म्हणजे दोघा कार्टेशियन ए आणि बी मध्ये किती असतील एलिमेंट्स मध्ये एलिमेंट असले पाहिजे, या ठिकाणी 6 एलिमेंट या ठिकाणी असले पाहिजे. ओके, आता बघा रिलेशन म्हणजे काय. सो एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी, म्हणजे ए क्रॉस बी फाइंड केल्यानंतर जर तुम्ही कोणताही सबसेट घ्या तो सबसेट जो असेल तर सबसेटला काय म्हणता इज कॉल्ड एज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. ओके, म्हणजे एनी सबसेट ऑफ ए क्रॉस बी इज कॉल्ड एज अ रिलेशन फ्रॉम सेट ए टू सेट बी. ओके, समजा काही नोट दिले बघा. सो इफ आर इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी, देन वी सी दॅट ए इज रिलेटेड टू बी अंडर रिलेशन आर.
किंवा आपण म्हणू शकतो इफ ए इज रिलेशन फ्रॉम ए टू बी देन वी डिनोट ए इज रिलेटेड टू बी और वी कैन से ऑर्डर पेयर ए बी विच इज एलिमेंट ऑफ रिलेशन आर वेर ए इज द एलिमेंट ऑफ सेट ए अँड बी इज एलिमेंट ऑफ सेट बी. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आता बघा रिलेशन ऑन सेट म्हणजे काय. ओके, so let A be a non-empty set. Let A be a non-empty set, then any subset of X what is X over A cross A is called as a relation on a set A. किंवा आपण म्हणू शकतो की relation in a set A. Okay, आता बघा note. So if R is a relation from A to A, then we can say that R is a relation on A किंवा R is a relation in a set A. Okay, this is important here. त्यानंतर if A let R is relation from set A to A, if AB is element of R, then we can say that A is related to B under relation R. Okay, आता काय definition मी बघणार आहोत. What is definition? So let R is relation from A to B, then what is domain? A domain काय domain is a set which collects the element of A such that A बघा is domain is a set which collects the elements of set A such that A is related to every element of B. म्हणजे आपण रिलेशन डिफाइन केलं A to R रिलेशन फ्रॉम A to B. आता R रिलेशन डिफाइन केलं फ्रॉम A to B. आता हा जो सेट A मधले असे एलिमेंट असतील की जे B मधल्या प्रत्येक एलिमेंटशी काय असतील रिलेटेड असेल अशा एलिमेंटचा सेट त्याला काय म्हणायचं डोमेन ऑफ रिलेशन या ठिकाणी म्हटलं जातं. आता बघा त्यानंतर रेंज म्हणजे काय. So range is a set which collects the elements of B such that so A is related to B. आता इकडे B मध्ये एलिमेंट करायचे की जे AC B सेट B मधले एलिमेंट या ठिकाणी कलेक्ट करायचे की जे A मधल्या सेट A मधल्या एलिमेंटशी काय असेल रिलेटेड असेल असा जो सेट असेल त्या सेटला काय म्हणतात रेंज ऑफ रिलेशन R या ठिकाणी म्हटलं जातो. की आता एक्झाम्पल बघा. सो इफ R आता बघितलं बघा you define set A is a set which बघा इथं मी सेट काय डिफाइन करतो. इथं set is a set A is a set which contain 2 4 6 9 element and B is a set which contain 4 6 18 27 54 relation element. So A is the element of set A and B is the element of set B. Then we define relation. आता मी relation define केलं. So find relation R such that so A is related to B if and only A is a factor of B and B A काय असेल B पेक्षा लहान असेल. बघा इथे पुन्हा सांगतो इथे मी रिलेशन डिफाइन केलं इथं ए आणि बी वर. सो ए इज रिलेटेड टू बी इफ ओनली हा ए काय असेल बीचा फॅक्टर असेल म्हणजे ए ने बी ला ठिकाणी भाग दिला पाहिजे आणि पुन्हा काय आहे इथं ए काय बी पेक्षा लहान असेल आपण हे रिलेशन फाइंड करायचं. ओके, सो अंडर वी हॅव टू फाइंड रिलेशन अंडर दिस कंडिशन. आता बघा नेक्स्ट बघा सेट ए आणि बी या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सेट ए ठिकाणी दिलेला आहे बी ठिकाणी. आता बघा मी हिअर A is relation to find relation R such that A is related to B if only A is a factor of B म्हणजे A हा B चा फॅक्टर पाहिजे पुन्हा हा A काय B पेक्षा लहान असला पाहिजे. ओके, आता बघा एक्झाम्पल बघा. ओके नेक्स्ट आता त्या ठिकाणी आपण बघितलं हा 2 बघा. आता हा 2 कोणाकोणाचा फॅक्टर आहे बी मधील असलेल्या एलिमेंटचा 4चा फॅक्टर आहे 6चा फॅक्टर आहे 18चा फॅक्टर आहे आणि 54चा आणि पुन्हा हा जो हा 2 आहे हा 2 4 पेक्षा लहान आहे 2 पेक्षा 2 हा 6 पेक्षा लहान आहे 2 हा 18 पेक्षा लहान आहे आणि 2 हा पुन्हा 54 पेक्षा लहान आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की दिस आर द एलिमेंट्स अंडर दिस रिलेशन आर. ओके, त्यानंतर बघा पुन्हा 4. आता 4 हा काय दिला आहे 4चा फॅक्टर आहे परंतु आपल्या काय ही कंडिशन सॅटिस्फाय होते का ए लेस दॅन बी या ठिकाणी काय 4 इज इक्वल टू 4 म्हणजे ही कंडिशन आपल्या टेक्निकली सॅटिस्फाय होत नाही म्हणून आपण म्हणू शकतो की 4 element 4 is not element of a relation R. ओके, आता बघा 4 आता 6 बघा हा 6 या ठिकाणी आता बघा हा 6 बघा 6 हा कोणाचा फॅक्टर आहे 6चा परंतु हा 6 is equal to 6 which is not true for our relation that we consider the element A. So element 6 so 6 and 6 is not element of relation R. ओके, आपण म्हणू शकतो की 6 इज नॉट रिलेटेड टू 6. ओके, दिस इज इम्पॉर्टंट हिअर. आता बघा त्याप्रमाणे आता जर 6 हा जर बघितला आपण ना 6 हा 6 पुन्हा 18चा फॅक्टर आहे त्यानंतर पुन्हा कोणाचा फॅक्टर सांगा बरं पुन्हा 54चा फॅक्टर आहे आणि पुन्हा हा काय 6 हा 18 पेक्षा लहान आहे आणि 6 पुन्हा काय 54 पेक्षा लहान आहे. आपण म्हणू शकतो की 6 इज रिलेटेड टू 18 अँड 6 इज रिलेटेड टू
54 विथ रिलेशन आर का. म्हणून त्याच पण बघा त्याच ठिकाणी मी लिहिलेलं आहे की 6 इज अ फॅक्टर ऑफ 6 but 6 not equal to 6. Therefore 6 is not a limit of r, and here 6 is a factor of 18 54. Therefore says that 6 less than 18, 6 less than 54. Therefore 6 is related to 18 and 6 is related to 54. ओके. आता बघा पुन्हा 9 बघा, एलिमेंट 9 बघा. आता 9 हा कोणाचा फॅक्टर आहे? 18चा फॅक्टर आहे, 27चा फॅक्टर आहे, 54चा फॅक्टर आहे. दॅट 6 हा 18 पेक्षा लहान आहे, 6 हा 27 पेक्षा लहान आहे, आणि सॉरी 9 हा 18 पेक्षा लहान आहे, 9 हा 27 पेक्षा लहान आहे, 9 हा 54 पेक्षा लहान आहे. म्हणून म्हणू शकतो की 9 इज रिलेटेड टू 18, 9 इज रिलेटेड टू 27 and 9 is related to 54. बघा या ठिकाणी मी लिहिलेलं बघा. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. ओके, मग आता आपण टोटल रिलेशन आता आपण जर बाय दिस कंबाईन रिलेशन वी गेट दिस रिलेशन आर फ्रॉम सेट ए टू सेट बी. आता डोमेन बघा, डोमेन म्हणजे काय की असे सेटमध्ये एलिमेंट एचे एलिमेंट की जे बी मधल्या प्रत्येक एलिमेंटशी काय असतील रिलेटेड असेल. आता या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी बघितलं रिलेशन बघितलं की बघा आता इथं हा 2 रिलेटेड बघा, हा 2 बी मधल्या एलिमेंटशी काय रिलेटेड आहे, पुन्हा हा 6 हा बी मधल्या एलिमेंटशी रिलेटेड आहे, आणि पुन्हा 9 हा काय बी मधल्या एलिमेंटशी रिलेटेड. म्हणून डोमेन काय हा 2 6 9. ओके, त्यानंतर रेंज म्हणजे काय की बी मधले असे एलिमेंट की जे ए मधल्या एलिमेंटशी काय असतील रिलेटेड असे. बघा येथे हा 2 हा ए मधल्या एलिमेंटशी रिलेटेड आहे, पुन्हा 6 हा ए मधल्या एलिमेंटशी रिलेटेड आहे, 18 हा पुन्हा ए मधल्या एलिमेंटशी रिलेटेड आहे, 54 पुन्हा काय ए मधल्या एलिमेंटशी रिलेटेड आहे, आणि 27 पुन्हा काय ए मधल्या एलिमेंटशी रिलेटेड. म्हणून आपला रेंज काय मिळेल बघा बरं. या ठिकाणी आपलं रेंज काय मिळते, रेंज इक्वल टू सेट विच कंटेन 2 6 18 27 50 विच इक्वल टू बी. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आता बघा टाइप्स ऑफ रिलेशन म्हणजे काय. ओके, टाइप्स ऑफ रिलेशन म्हणजे काय झालं बघा. त्या 4 टाइप्स ऑफ रिलेशन, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक. आपण मी सगळं एफ वायला शिकले, पण तिथे एफ वायला शिकलेलं आहे, एफ वाय एस वाला मी त्याचे रिलेशन आपण रिव्हिजन करणार. ओके, बघा लेट आर बी टाइप्स ऑफ रिलेशन. Let R be relation on set A, then reflexive. R is said to be reflexive if A is related to A for all elements of. म्हणजे याचा अर्थ की सेट A मधला प्रत्येक एलिमेंट हा स्वतःशी रिलेटेड असला पाहिजे. असं असेल तर त्या रिलेशनला काय, तर त्या रिलेशनला काय म्हणतात, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. ओके, आता बघा सेट बी सिमेट्रिक बघा. सो आर इज सेड टू बी सिमेट्रिक इफ ए इज रिलेटेड टू बी. म्हणजे ए हा जर बी शी रिलेटेड असेल तर बी हा काय ए शी रिलेटेड असला पाहिजे. वेर ए अँड बी आर द एलिमेंट्स ऑफ सेट ए. ओके, म्हणजे ए हा जर बी शी रिलेटेड असेल तर पुन्हा असेल तर बी हा सुद्धा काय असला पाहिजे, ए शी रिलेटेड असेल तर. असं असेल तर त्या रिलेशन आपण काय म्हणू शकतो, इज अ सिमेट्रिक रिलेशन. ओके, आता अँटी सिमेट्रिक म्हणजे काय बघा. आता जर आर इज सेड टू बी अँटी सिमेट्रिक, जर ए हा बी शी रिलेटेड आहे आणि बी हा काय असेल ए शी रिलेटेड असेल तर ए इज इक्वल टू काय असले पाहिजे, बी असले पाहिजे. असं असेल तर आपण त्या रिलेशन काय म्हणू शकतो, अँटी सिमेट्रिक रिलेशन. ओके, पुन्हा ट्रान्झिटिव्ह. सो आर इज सेड टू बी ट्रान्झिटिव्ह ए इज रिलेटेड टू बी. म्हणजे ए हा बी शी रिलेटेड असेल आणि बी हा काय सी शी रिलेटेड असेल तर ए हा सी शी रिलेटेड असला पाहिजे. वेर ए बी सी आर द लिमिट ऑफ सेट ए. असं असेल तर त्या रिलेशनला आपण काय म्हणू शकतो, ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ओके, आता बघा आता इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणजे काय लक्षात घ्या. A relation R on set A, a relation R on set A is said to be equivalence relation if it is a reflexive, symmetric and transitive. म्हणजे एखादं रिलेशन R दिलं असेल सेट A वर, जर ते रिलेशन काय असेल, रिफ्लेक्सिव्ह असेल, सिमेट्रिक असेल आणि ट्रान्झिटिव्ह असेल तर त्या रिलेशनला आपण काय म्हणू शकतो, इक्विव्हॅलन्स रिलेशन या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर बघा पार्शली ऑर्डर रिलेशन बघा. ओके, पार्शल ऑर्डर रिलेशन म्हणजे काय, सो किंवा पार्शियल ऑर्डर रिलेशन म्हणजे काय लक्षात घ्या. अ रिलेशन आर ऑन सेट ए इज सेड टू बी पार्शियली ऑर्डर रिलेशन इफ इट इज अ रिफ्लेक्सिव्ह, अँटीसिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. म्हणजे पार्शियल ऑर्डर रिलेशन म्हणजे काय, जर रिलेशन जर काय असेल, रिफ्लेक्सिव्ह असेल, अँटीसिमेट्रिक असेल आणि ट्रान्झिटिव्ह असेल तर त्या रिलेशन आपण काय म्हणू शकतो, पार्शियली ऑर्डर रिलेशन किंवा आपण म्हणू शकतो पार्शियल ऑर्डर रिलेशन. ओके, फॉर एक्झाम्पल बघा. ओके, एक्झाम्पल फर्स्ट, डिफाइन अ रिलेशन आर. ओके, आता बघा डिफाइन रिलेशन आर ऑन जेड सच दॅट एक्स इज रिलेटेड टू वाय. म्हणजे एक्स हा वाय शी रिलेटेड केव्हा असेल, इफ फॅमिली एक्स मायनस वाय इज अन इव्हन इंटिजर. म्हणजे एक्स मायनस वाय हा जर इव्हन इंटिजर असेल तर आपण म्हणू शकतो की एक्स आणि वाय हे काय एकमेकांशी रिलेटेड आहे. देन शो दॅट
आर इज अ इक्विव्हॅलन्स रिलेशन. आपण काय शो करायचं की दिलं रिलेशन काय काय दिलं आपल्याला इक्विव्हॅलन्स रिलेशन आपल्याला हे शो करायचं आहे. ओके, सो लेट फर्स्ट ओके let R be relation on Z set of integer is defined by x is related to y if only x minus y is an even integer. ओके, आता रिप्लेस बघा. आता रिप्लेसमेंट काय तुम्ही कोणता इंटिजर नंबर घ्या आणि तो काय असेल एक्स मायनस एक्स इज इक्वल टू असेल 0 असेल and 0 is always itself even number. Therefore we consider so for any integer, so for any integer x we have x minus x is equal to 0 and which is the even number. हा 0 का is always even number म्हणू शकतो की so by definition of relation x, therefore consider x is related to x for all integer x. Therefore x is a, therefore r is a reflexive relation. Okay, next बघा. आता सिमेट्रिक बघा. ओके, सिमेट्रिक रिलेशन म्हणजे काय असतो लेट x is related to y, then by definition x minus y is even integer. आता x minus even integer असेल तर मायनस सुद्धा काय असेल मायनस ऑफ x minus y is also even integer. सो even integer असल्यामुळे आता हा x minus y पुन्हा काय आला मायनस ऑफ x minus y is also even integer. म्हणून y minus x काय आला even integer. अगेन by definition y is related to x. Therefore we consider if आपण या ठिकाणी काय प्रूव्ह केलं की ज्यावेळी x is related to y then we prove y is related to x. Therefore r is a symmetric relation. ओके, नेक्स्ट बघा. त्यानंतर ट्रान्झिटिव्ह बघा. आता ट्रान्झिटिव्ह मध्ये काय आपण काय घेतलं बघतोय आपण काय घेतलं लेट x is related to y, y is related to z, then by definition x minus y आणि y minus z काय असेल आर इवन इंटिजर. दोघांची मी सम केली x मायनस वाय प्लस वाय मायनस पुन्हा काय आली सम काय आली इवन इंटिजर मध्ये सम ऑफ टू इवन इंटिजर ना इवन इंटिजर. आता याच्याकडे कॅन्सल झाला वाय वाय कॅन्सल झालं काय आलं एक्स मायनस झेड पुन्हा इथे काय आला इवन इंटिजर. बाकी बाय डेफिनेशन एक्स इज रिलेटेड टू झेड. देयरफॉर आर इज अ ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ओके, मग आपण या ठिकाणी म्हणू शकतो की देयरफॉर आर इज अ रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. Therefore we can say that R is a reflexive, symmetric and transitive relation. Therefore we can say that R is a equivalent relation on a Z set of integer number Z. Okay, this is important. तर बघा next. Let R be relation. Let R be relation on a set of natural number n. We define by x is related to y. If you only x divides y. म्हणजे x आणि y हे एकमेक x हा y शी रिलेटेड केव्हा असे की ज्यावेळेस x हा काय करेल y ला डिवाइड करत असेल तर x हा y शी रिलेटेड या ठिकाणी असेल. ओके, देन शो दॅट r इज अ पार्शियल रिलेशन. आपल्या या ठिकाणी शो करायचं की दिलेलं रिलेशन कसं असेल या ठिकाणी पार्शियली ऑर्डर रिलेशन या ठिकाणी आपल्याला शो करायचं आहे. ओके, आपल्याला काय शो करायचं की r इज अ पार्शियली ऑर्डर रिलेशन या ठिकाणी आपल्याला शो करायचं. तर बघा सो क्लिअरली फॉर आणि तुम्ही कोणताही नॅचरल नंबर घ्या तो काय काय करेल स्वतःला डिवाइड करेल. फॉर एनी नॅचरल नंबर x डिवाइड्स x असेल. जर अगेन बाय डेफिनेशन हियर जर हा x हा x ला डिवाइड करत असेल तर x काय असं पाहिजे r शी रिलेटेड असला पाहिजे. तर x इज अ रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. ओके, त्यानंतर अँटीसिमेट्रिक बघा. ओके, आता अँटीसिमेट्रिक बघा. अँटीसिमेट्रिक मध्ये काय घेतलं मी लेट x इज रिलेटेड टू y आणि y इज रिलेटेड टू x. बाय डेफिनेशन असं म्हणजे x हा रिलेटेड टू y असेल तर y काय करेल x काय करेल y ला डिवाइड करेल आणि y काय करेल x ला डिवाइड करेल. वी कॅन शो दॅट वी मस्ट हॅव x इज इक्वल टू काय असं पाहिजे y. सो फॉर ऑल नॅचरल नंबर x अँड y. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलं बघा. या ठिकाणी काय मी प्रूव्ह केलं x हा काय y ला डिवाइड करतोय आणि y काय x ला डिवाइड करतो आणि x y काय पुन्हा या ठिकाणी आपण काय दिलंय नॅचरल नंबर x इज डिवाइड्स y y इज डिवाइड्स x आणि x काय y काय दिलं प्रकारे नॅचरल नंबर. आपण असं समज वी मस्ट हॅव x is equal to y. ओके, तर x आणि y काय असेल इक्वल असेल फॉर r इज अ अँटीसिमेट्रिक रिलेशन. ओके, आता ट्रान्झिटिव्ह रिलेशन बघा. ओके, व्हॉट इज ट्रान्झिटिव्हिटी लेट x is related to y is related to z, then by definition x divides y and y divides z. So again by definition divisibility. So y is equal to k1x and z is equal to k2y for some natural number k1 and k2. ओके, आता मी z घेतला z z आपल्या या ठिकाणी k2y येथे y ची किंमत मी टाकली k2 k1x equal to k1 k2x आणि z equal to kx. what is k is k1 k2 x which is the natural number. होय, म्हणजे z हा काय आला kx आला तर म्हणू शकतो की x divides y and therefore again definition of relation x is related to z. therefore r is considered r is a transitive relation. ओके, पुन्हा आपण बघा आपण काय घेतलं पुन्हा सांगतो. आपण काय केलं इथं
की एक्स आर रिलेटेड टू वाय घेतला आणि वाय इज रिलेटेड टू झेड आणि आपण काय प्रूव्ह केलं की एक्स इज रिलेटेड टू झेड therefore this relation is a transitive relation. ओके आपण या ठिकाणी काय प्रूव्ह केलं की therefore r is a आपण या ठिकाणी काय प्रूव्ह केलं therefore r is a रिफ्लेक्सिव्ह प्रूव्ह केलं r is reflexive and asymmetric and transitive relation therefore we consider r is a partial order relation on system relation number n. okay this is important here आता बघा ठीक आहे आता तिसरं एक्झाम्पल बघा लेट